प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी अनंत कोटी ब्रह्मांड नायक आराध्य देव श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सकल संतांच्या सेवेकरता निवडलेला अभंग माऊली महाविष्णू विश्वमाऊली जगत जननी कैवल्य चक्रवर्ती समाधीचे राजे ज्ञानोबराय यांचा चार चरणाचा हरिपाठातील 20व्या क्रमांकाचा अभंग असून या अभंगामधून ज्ञानोबराय याचे यावत मनुष्य मात्रांना नामामध्ये प्रवृत्त करतात। यासाठी क्रमशः आलेला अभंग ज्ञानोबरायांचा आणि या अभंगातून ज्ञानोबराय याचे यावत मनुष्य मात्रांना सार असणारा तो परमात्मा त्या परमात्म्याचा जप करण्यास प्रवृत्त करतात। अभंगाचं प्रथम वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सारा जप। अभंगाच्या प्रथम चरणामध्ये ज्ञानोबराय म्हणतात वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन। वेद शास्त्र चार वेद आहेत, ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद हे चार वेद, शास्त्र 6 शास्त्र आणि श्रुती अर्थात श्रुती ग्रंथ हे सगळेच प्रमाण देतात। वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन काय वचन आहे त्यांचं, काय त्यांचं प्रमाण आहे? एक नारायण सार जप। एकटा तो नारायण हा कसा आहे, सार आहे सार, आणि त्याचा तुम्ही जप करा। सार शब्दाचा अर्थ कळतो का? सार दुधाचं सार काय माहितीये का? दुधाचं सार तूप, दुधापासून तयार होणार तूप हे सार आहे। सार शब्दाचा अर्थ जे टिकतो त्याला सार असं म्हटलं जात। सार म्हणजेच खरं आणि आसार म्हणजे खोट। जरा समजून घ्या, शाळा आहे असं समजून लक्ष देऊन ऐका। सार आणि आसार असं 2 शब्द आहेत। कोणते कोणते बोला पटदिसने। हा, सार आणि आसार। सार म्हणजे खरं, सार म्हणजे खरं आणि आसार म्हणजे खोट। त्रिगुण आसार निर्गुण हे सार, आपलं हे मागे विवेचन झालेलं आहे। म्हणजे खरं आणि आसार म्हणजे खोट। सार म्हणजे काय? खरं आणि आसार म्हणजे काय? खोट। या ठिकाणी सार शब्द आहे। सार म्हणजे खरं, परमात्मा हा खरा आहे, परमात्मा खरा आहे आणि परमात्म्याचं नाव सुद्धा खरं आहे। जगामध्ये खरा केवळ परमात्मा आहे। सत्य साच करे फलकटतो संसार येथे सार भगवंत। खरा हा परमात्मा आहे आणि परमात्मा व्यतिरिक्त जेवढं काय दिसतंय माझ्या सहित सगळेच ते सगळं खोट आहे। का हो खोट आहे आणि देवच का खरा आहे? त्याचं कारण असं आहे, खरं त्याला म्हणायचं जे टिकतं त्याला म्हणायचं खरं, आणि जे टिकत नाही त्याला म्हणायचं खोट। जे टिकत नाही त्याला म्हणायचं खोट आणि जे टिकतं त्याला म्हणायचं खरं। परमात्मा हा नेहमी टिकतो आणि आपण टिकत नाही। कसं काय? एखाद्याचं वय जर 25 असेल तर 25 वर्षाच्या पूर्वी तो नव्हता, आणि त्याचं आयुष्य जर 50 वर्षाचं असेल तर 50 वर्षानंतर तो नाही। टिकला का? परत दिसतो का? नाही। अव्यक्तादीनि भूतानि व्यक्त मध्यानि भारत अव्यक्तानि धनानेव तत्र का परिदेवना। तात्पुरतं हे टिकत नाही आणि टिकणारा केवळ परमात्मा आहे। मला सांगा, आता आपले पंजोबा आपल्या जवळ निश्चितच नसतील। आपले पंजोबा ज्या वेळेला होते त्यावेळेला विठ्ठल होता का? हो, विठ्ठल होता का? विठ्ठल, विठ्ठल म्हणजे विठ्ठल नावाचा माणूस नाही, तो विठेवर उभा राहिलेला काळा काळा होता। आता काही वर्षानंतर 100 वर्षानंतर आपण नाही राहणार, त्यावेळेला तो असेल का? आहे म्हणजे पूर्वीही आहे
आणि नंतरही आहे. पूर्वी म्हणजे आता हे लय जवळच उदाहरण घेतलं. ज्या वेळेला कौरव पांडव होते त्यावेळेला होता का तो? होता. आता आहे का नाही? याचा अर्थ काय? तो टिकतोय, त्याचा नाश कधीच शक्य नाही. अनेकांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला, अनेकांनी. हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण, कंस, अनेकांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण नाही मेला, नाही मेला, अजूनच आहे. का? अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं जगत. ततम, तो परमात्मा अविनाशी आहे, त्याचा नाश होतच नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक न चैनम क्लेदयन्त्यापो न शोचयति मारुतः. त्याला ना जाळता येतंय, ना त्याला चटके देता येतात, ना त्याला कापता येते, ना त्याला भिजवता येते. असा तो परमात्मा अविनाशी आहे, त्याचा नाश होत नाही कधीही. असा तो परमात्मा नाश पावत नाही, म्हणून तो सार आहे. आणि त्या परमात्म्या व्यतिरिक्त आपण असार आहे, कारण आपण मरतोय. आपल्या डोळ्यासमोर आपल्या घटना घडतात, चालती बोलती व्यक्ती आपल्यातून निघून जाते. कल्पना ही आपण ज्याची करू शकत नाही, ही व्यक्ती पुढल्या वर्षी आपल्याकडे जवळ नसेल. पुढल्या वर्षी फार दूरचा गोष्ट झाली हो. आता भेटून येतो, मागून फोन येतोय, गेले ते गेले, आता भेटून आलो, त्यांना नाही सांगता येत. व्यक्ती आपल्यातून कधी जाईल. ज्ञानोबा म्हणतात, माशी पाक पकडे तव हे सरे. माशीला पंख पकडायला उशीर लागेल, पण देह सुटायला वेळ लागत नाही. का? त्याचं कारण असं आहे, हा देहच असार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आपल्याला प्राप्त असलेला हा देह नाशिवंत आहे. पुढच्या वर्षीची दीपवळी आपण करू शकेल की नाही हे कोणीही आत्मविश्वासाने सांगू शकत नाही. दीपवळी फारची गोष्ट. दत्त जयंती आपण साजरी करू की नाही, आपण असेल का नाही हे नाही सांगू शकत. दत्त जयंती फार दूरची गोष्ट आहे. 1 डिसेंबर आपण पाहिल का नाही हे नाही सांगू शकत आपण. 1 डिसेंबर बी फार लांबची गोष्ट आहे. आज 8 दिवशी आपण असेल का नाही हेही नाही सांगता येत, ही फार लांबची गोष्ट आहे. उद्या सकाळी आपण उठल की नाही हे नाही आपण सांगू शकत, ही फार लांबची गोष्ट आहे. आपण पुढच्या क्षणाला असेल का नाही हेही सांगता येत नाही. एवढा या देहाचा भरोसा नाही. का? कारण हे खोट आहे. जे खरं आहे त्याचा भरोसा आहे परमात्मा, आणि खोट दिसणार सगळंच आहे त्याचा भरोसा नाही. अनेकांनी प्रयत्न केला टिकण्याचा, अनेकांनी. आता नेहमीचे उदाहरण तुम्हाला माहिती आहे, ते रावणाने प्रयत्न केला पण मरावं लागलं. हिरण्यकश्यपूने प्रयत्न केला, मरावं लागलं. कंसाने प्रयत्न केला, मरावं लागलं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहित नसलेला एक दृष्टांत सांगतो. ते महिषी म्हणून एक नावाची राक्षसीने होती. महिषीचं नाव काय होतं? त्या राक्षसीनेच नाव होतं महिषी. महिषी ही महिषासुराची बहीण होती. महिषासुर तर ऐकून असाल ना. जय देव जय देव जय महिषासुरवर्णी सुरवरेश्वर वदने तारक संजीवनी. जय देव जय देव. दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरवर्णी सुरवरेश्वर वदने तारक संजीवनी. जय देवी जय देव. आमच्या मळ्यामध्ये जागृत अधिष्ठान आहे देवी मातेचं, त्यामुळं सहज योगायोगाने नमनही झालं, आनंदाची गोष्ट आहे. त्या देवीनं मारलं म्हणून त्याचं देवीचं नाव पडलं महिषासुरवर्धनी. ते महिषा जो होता त्या महिषाची बहीण महिषी, महिषासुराचा वध केला म्हणून हिला राग आला, आणि रागापोटीने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. 4 तोंडाचे ब्रह्मदेव प्रसन्न झाले, म्हणे बोल तुला काय पाहिजे. ती म्हटली मला अमर करा. ब्रह्मदेव म्हटला जे ते येतंय कोणी, आणि अमर करा अमर करा. अमर करा अमर करा, काय अमर अमर लावलंय.
कधी शाहरुख बी म्हणा की आमोर आमोर आमर करा कशासाठी? तुम्हाला नाही का माहित मला बी मरावं लागतं? बघ स्वतः ब्रह्मदेवाला सुद्धा मरण आहे. सहस्त्रयुग पर्यंत हरियत ब्रह्मणो विदुः. ब्रह्मदेवाचं आयुष्य गीताकारांनी सांगितलं. ती महिष म्हणते मला अमर करा. ब्रह्मदेव म्हटले हे सोडून दुसरं माग. मग तिला लक्षात आलं असं ना तसं आपल्याला अमरच व्हायचंय. ती जरा चतुर होती. ती काय होती? चतुर होती. तिनं चतुराईने मागितलं पण तिला माहित नव्हतं आपल्या बी वर कोणीतर आहे. चतुरा तू शिरोमणी. चतुराचा शिरोमणी आहे ती होती चतुर. पण देव कसा आहे? चतुराचा शिरोमणी. तिने चतुराईने मागणी केली. ती म्हटली मला जर मरणच द्यायचं असेल तर असं करा, मला मरण हे भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्यापासून झालेल्या पोरापासून व्हावं. कळतंय का तुम्हाला? जरा भगवान विष्णू आणि भगवान शंकर या दोघांपासून झालेल्या पोरापासून माझं मरण असावं. आता भगवान शंकर कोण आहेत? वो स्त्री का पुरुष? बोला की. भगवान शंकर कोण आहेत? पुरुष. भगवान विष्णू कोण आहेत? दोन पुरुषाच्या मिलनापासून कसं काय पुत्र जन्माला येईल का? तिनं एवढं चतुराईने मागणी केली. खादा हसायला लागली तथास्तु म्हटल्यानंतर. झालं म्हणे आता अमर. कशाचं काय म्हणे आता मी अमर झालो, मला कोणीही मारू शकत नाही. स्वर्गावर राज्य आधिपत्य गाजवलेलं आहे, मृत्यूलोकावर गाजवलेलं आहे, पाताळावर तर होतच. तिन्ही वनांमध्ये राज्य स्थापित केलेलं आहे आणि जिकडे तिकडे तिचा हाकार चालू आहे. अशामध्येच भगवंतांना काळजी पडली भगवान विष्णूंना, कारण पालन करण्याचं कार्य त्यांच्याकडे आहे ना. भगवान विष्णूंनी एक फार सुंदर अशी लीला केली. ते मागे भस्मासुराची कथा जवळजवळ सगळ्यांना माहितच असेल. ते भस्मासूर भगवान शंकराच्या मागे भस्मासूर लागला. भस्मासुराला आशीर्वाद होता ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याचा काय होईल? भस्म होईल. त्याने पार्वतीवर लक्ष ठेवलं. ते म्हणे बरं आहे वा पार्वतीच आपली दुसरी तिकडे तिकडे. पार्वतीला प्राप्त करण्याकरता काय करायचं? शंकराला संपवायचं. शंकराच्या डोक्यावर हात ठेवण्याकरता धावलेला आहे. भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं आणि त्यामध्ये त्याचा वध झाला. ती कथा सगळ्यांना ज्ञात आहे. ते नाचू लागलं आणि नाचता नाचता डोक्यावर हात ठेवलं तसं त्याचा काय झाला? भस्म झाला. भगवान शंकर लांब असं वडाच्या झाडाखाली बसून ते दृश्य बघत होते लांबनच. जवळ आले तोपर्यंत भगवान विष्णू चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाले. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं. चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर भगवान शंकर म्हटले देवा असं असतं का हो कुठं? तर भस्मासुराला तुमचं हे सुंदर मोहिनी रूप दाखवलं, मला का दाखवलं नाही? एकदा घाला की साडी, एकदा उद्या दाखवा ते रूप. भगवान विष्णू म्हटले आता नाही, नंतर कधीतरी. बरं ठीक आहे, तुमची इच्छा, मोठ्या माणसांच्या इच्छेवर काय चालणार आहे. झालं, भरपूर काळ लोटला. ही हाचा प्रसंग झाला. या महिषीने आशीर्वाद मागून घेतला. एक दिवशीचा प्रसंग आहे. वनामध्ये एकांतामध्ये पार्वती माता आणि भगवान शंकर एकांतामध्ये बसलेले. जवळ कोणच नाही, ना वासुकी सर्प आहे, ना ऋषभ अर्थात नंदी, कोणीच नाही. ज्या वेळेला भगवान शंकर आणि पार्वती माता एकांतात असायचे त्यावेळेला भगवान शंकर अंगावर असणारे चंद्र, अंगावर असणारे वासुकी सर्प, जवळ असणारे नंदीदेव कुणालाही जवळ ठेवत नव्हते. केवळ भगवान शंकर आणि पार्वती माता आहेत. झुळझुळ झुळझुळ नदीचं पाणी वाहते, थंड अशा प्रकारे वारा वाहतोय, निसर्गरम्य वातावरण. आणि अशा वातावरणामध्ये पार्वती माता भगवान शंकरांच्या जवळ बसलेले आहेत. प्रेमाने गप्पा गोष्टी चालू आहेत. तेवढ्यात भगवान विष्णूंनी त्या ठिकाणी विश्वमोहिनी रूप धारण केलं. सुंदर अशा प्रकारे स्त्रीचं रूप धारण केलं आणि समोर अशा जंगलामध्ये चेंडू खेळू लागले. पार्वती माता भगवान शंकराच्या मांडीवर झोपी गेलेले आहेत. चेंडू खेळत असताना भगवान शंकरांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर एवढं भगवान विष्णूंचं सुंदर रूप पाहिलं आणि बोलले. पाहतच राहू लागले. पाहता 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 भगवान विष्णू खेळत आहे. चेंडू हातामधून चेंडू खाली पडला आणि पडल्यानंतर तो चेंडू घेण्याकरता खाली वाकले तसा डोहीचा
पदर आला खांद्यावरी. आता जवळजवळ खांद्यावरचा आलाय. डोक्यावरचा पदर म्हणजे खांद्यावर आलाय. डोक्यावरचा पदर खाली पडला आणि पडल्याबरोबर मुखवटा दिसला. मुखवटा दिसला आणि पार्वती मासेला सोडलं पळाले भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपाच्या मागे. मोहिनी रूपासोबत त्या लग्न केलं आणि लग्न झाल्यानंतर 9 महिने 9 दिवसांनी मुलगा झाला. त्याला जन्मताच त्याच्या गळ्यामध्ये मणी होता म्हणून त्याचं नाव ठेवलं मणिकंठक. ज्याच्या कंठामध्ये मणी आहे त्याचं नाव मणिकंठक. हा मणिकंठक वयाच्या 7व्या वर्षी त्या महिषीचा वध करतोय. कथा संपली. काय आशीर्वाद मागितला होता? काय आशीर्वाद मागितला? भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्या दोघापासून झालेल्या मुलापासून माझा वध व्हावा. हिला वाटलं 2 पुरुष आहेत कसे काय जन्म देतील. पण भगवान विष्णू म्हणजे चतुरातो शिरोमणी यांनी घेतलं मोहिनी रूप. झाला विवाह आणि यांच्यापासून जो पुत्र झाला त्यांनी वध झाला. तात्पर्य एवढं आहे. जास्त दृष्टांतात रंगू नका. तात्पर्य मरण हे चुकत नाही कारण आपण सगळे आसार आहेत. आपण खोटे आहेत आणि जे खोट आहे ते नष्ट होतं. हा या जगाचा नियम आहे. जे नष्ट होत नाही तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याला सार म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात त्या सार असणाऱ्या परमात्मा एक नारायण. सार जप सार असणारा तो परमात्मा नारायण. त्या नारायणाला तुम्ही जपा. त्याचा जप तुम्ही करा. त्याचा जप केल्यानंतर काय होईल? अभंगाचं 2य चरण. सार असणारा तो परमात्मा. त्या परमात्म्याचं नाम घ्यावं जप करावं. त्या परमात्म्याचं नाम न घेता बाकीचं जर केलं तर ज्ञानोबराय म्हणतात जप तप कर्म हरिवीन धर्म वावुगाची श्रम व्यर्थ जाय. जप तप कर्म धर्म हरिवीन व्यर्थ जाय. किती जप केला, किती तप केलं, किती दान धर्म केला, पण ते करत असताना हरी प्राप्त व्हावा हा जर उद्देश नसेल तर वावुगाची श्रम व्यर्थ जाय. तो केलेला सगळा श्रम व्यर्थ होऊन जातो. तात्पर्य सगळं करण्यामागे उद्देश हा भगवंताच्या प्राप्तीचा पाहिजे. पंढरीच्या वाऱ्या 35 केल्या महाराज. वा, साष्टांग दंडवत आहे. करण्यामागचा उद्देश काय? संसार सुखाने चालावा. व्यर्थ जाय. बाळूमामाच्या वाऱ्या भरपूर केल्या. उद्देश काय? हरी हा उद्देश असेल. इकडे गेलो तिकडे गेलो, स्नान केलं, तप केलं, नामस्मरण केलं, उद्देश काय? एकादशी व्रत केलं, उद्देश काय? उद्देश जर भगवत प्राप्ती भगवंतासाठी नसेल तर व्यर्थ आहे. आजही खूप माऊली आहेत, खूप उपवास करतात, खूप उपवास करतात. पौर्णिमा, अमावस्या, शुक्रवार, सोमवार भरपूर उपवास करतात. या उपवासाचं तात्पर्य भगवंत असतो आणि भगवंत असावा. भगवंता करता जर ते होत असेल तर ते निश्चितपणेच फार मोठं तप आहे. जे जे भगवंता करता केलं जातं ते सार्थक आहे. आणि भगवंता व्यतिरिक्त जे काही केलंय हरिवीन, हरीला सोडून जर केलं तर ज्ञानोबराय म्हणतात वावुगाची श्रम व्यर्थ जाय. सप्ताह केला, चांगला केला, ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे. कशासाठी केला? कशासाठी केला? उद्देश काय? भक्ती व्हावी, परमार्थ व्हावा हा जर उद्देश असेल तर निश्चितपणेच ते ठीक आहे. पण हा जर उद्देश नसेल तर व्यर्थ जाय. तुम्ही केलेलं कष्ट हे व्यर्थ आहे. काहीही काम. परमार्थामध्ये कृतीला जास्त महत्व नाही, मनाच्या वृत्तीला फार महत्व आहे. कृतीला नाही, वृत्तीला. आपण हे करतोय ठीक आहे, पण ते करण्यामागचा उद्देश काय? उद्देशाला फार महत्व आहे. सगळं करतोय ठीक. आपल्या सज्जन कसायाचं नाव आहे ते संत मालिकेमध्ये. सज्जन कसाया विकुलागे मांस माळ्या सावत्यास करू. जातीने कसाई मांस विक्रीचा व्यवसाय करतात, पण त्यांना संत म्हणून ओळखलं जाते. का?
कृतीला महत्व नाही, वृत्तीला महत्व आहे. ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही जप करताय, तप करताय, सगळं करताय, पण ते करण्यामागचा उद्देश जर परमात्मा नसेल, हरी नसेल, तर हरिवीन वाउगाची श्रम व्यर्थ जाय. जे काही केलंय ते सगळं व्यर्थ ठरेल. याच्याही पुढचं उदाहरण सांगतो. आपण जे जेवण करतो ना, जेवण, हे जेवण करत असताना जर आपण भगवंताला अर्पण न करता जेवण केलं तर शास्त्र सांगतं अन्नम ब्रह्म रसो विष्णू यद्भोक्ता महेश्वर. ब्रह्मवैवर्तक पुराणामध्ये श्लोक आलेला आहे. भगवंताला अर्पण करून, भगवंताला अर्पण करणं म्हणजे जेवण करत असताना पाणी कडेने ओवळणं आणि कृष्ण अर्पण असं म्हणणं. किंवा आपल्या घरामध्ये जो देव्हारा आहे त्या देव्हाराच्या समोर 2 मिनिटं ताट ठेवून देवाला अन्न ग्रहण करा असं विनंती करणं, म्हणजे याला नैवेद्य दाखवणं म्हणतात. दाखवणं बरं का, जर अजून बाय काय नाही का, नैवेद्य आपण चारत नाही, नैवेद्य दाखवतो. पोराला म्हणतो नैवेद्य दाखवून ये. नामदेव महाराजांसारखं जर खाऊन घातलं ना, परत देवाला नैवेद्यच नाही, उपाशी देव. नैवेद्य दाखवला असं दाखवण्याची का कृती होय ना, हे अर्पण करणं आहे. देवाला हे अर्पण जर केलं तर आपण जे खातोय ते शास्त्र सांगतंय अन्न नाही, काय अन्नम ब्रह्मा. रस म्हणजे पाणी, पाणी नाही, विष्णू. यद्भोक्ता महेश्वर, पिणारा स्वतः साक्षात महेश्वर आहे, शंकर आहे. आणि देवाला अर्पण न करता स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी जर आपण खात असेल, पित असेल, तर मग शास्त्र सांगतं अन्नम विष्टा. अन्नम विष्टा, विष्टा म्हणजे कळतं का? विष्टा कळते ना, रोज जावं लागतं. अन्नम विष्टा रसम मूत्रम. पाणी काय आहे? मूत्र आहे, मूत्र. ते खातोय तू, ते अन्न नाही खात, विष्टा खातोय, पितोय, पाणी नाही, ते मूत्र आहे. मग खाणारा कोण हो? कोण खात हे? बरा हो विठ्ठल. देवाला अर्पण न करता खाणाऱ्याला शास्त्रकारांनी डुक्कर म्हटलंय. म्हणून देवाला अर्पण करून खावं. हरिवीन देवाला अर्पण न करता, देवाला न करता जे काही केलं जातं ते सगळं वाउगाचे श्रम व्यर्थ जाय. सगळा श्रम हा व्यर्थ ठरतो. कारण देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बालिकेचा. दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जिने तू जोडसी नारायण. गुरुवर्य बाबांच्या मुखातून ऐकलेले एक दृष्टांत आहे, तुम्हीही ऐकलं असेल कदाचित. नवीन नवीन लग्न झालं, पण जावाई बापू काही आलेच नाही सासरवाडीला. वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, सासरवाडीकडे काही फिरकलंच नाही. हे राहत होतो मुंबईला. कोण? जावाई. तिकडून आलेच नाहीत. सासूने सारखा फोन करावा, लेकाकडून व्हिडिओ कॉल लावावा, तिथनच जावायला बघावं, तिथनच लिकीला बघावं, तिथनच लहानशा नातवाला बघावं. जन्माला होता ना लेकरू. त्यांना मस्त इच्छा व्हायची आपण प्रत्यक्षात जाऊन भेटावं, पण मुंबई सारख्या ठिकाणी काही यांना म्हाताऱ्याला जाता येणार. यांना काही लेख नव्हता, काय नव्हता, लेख स्वतःचा मुलगा नव्हता, म्हणून जावायावरच जास्त प्रेम. आणि एरवी जावाय हा स्वतःच्या लेखापेक्षा जास्त प्रिय असतो. खरं आहे ना माधव महाराज? फार प्रेम. जावाय बापू यावो, जावाय बापू यावो, जावाय बापू यावो. सारखं सारखं फोन करावं आणि बोलवावं. बोलवतात ना हनुमंतराय, बोलण्याचं होय, म्हणजे जातात त्या सारखे तिकडे आहेत आपले संतोष भाऊ. मग फार प्रेम, सारखं बोलवायचे. पण हे काही फिरकलं नाही. सारखा फोन केला, जावायने बी ठरवलं एका दिवशी वेळ काढूच, पण कामातनं काही वेळ भेटेना. एक दिवशी ते ज्या कंपनीमध्ये कामाला होता त्या कामातल्या सगळ्याच कामगारांनी संप टाकला. आम्ही महिनाभर कामाला येणार नाही, पगार वाढी द्यावी, नाही तर आम्ही महिनाभर कामाला येणार नाही. ह्यांनी विचार केला, महिनाभर आता मुंबई सारख्या ठिकाणी राहणं सोपं आहे का? ग्रामीण भागामध्ये खूप चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. माणसं माणुसकीवान असतात, एकमेकाशी बोलतात,
जरी वैर झालं तरी 2 दिवसानंतर बोलतात, सगळे आनंदानेच राहतात माणसं. आपल्या शेतामध्ये जे आहे ते दुसऱ्याला देतात, ते आपल्या शेतातले दुसऱ्याला देतात. साठलोट चालतं ना, पुसणं बसणं सगळ्या गोष्टी चालतात. आनंदाने ग्रामीण भागातले लोक राहतात. शहरामध्ये एका फ्लॅटमध्ये राहतात, एका इमारतीत राहतात, पण शेजारी कोण राहतंय माहित नसतं. भिंत जाड आहे पण पलीकडच्या लोकांशी ओळख नसते. नसते म्हणण्यापेक्षा हेच करत नाहीत. आपलपोटी विचार, उठायचं, कामाला जायचं, यायचं, रोजचा दिनक्रम. सूर्य कधी उगवतोय हे त्याचं काय नाही, घड्याळावर सगळं चालतं. झोपायचं 12 वाजता, उठायचं 10 वाजता. काय करणार आहे, शहरामध्ये ह्या गोष्टी चालतातच. आपण त्यांना निंदा करतोय असं नाही. महिनाभर इथं थांबून काय करायचं, काय आहे स्वस्त. ग्रामीण भागामध्ये सगळं भेटतंय, तसं इथं काय, पाणी सुद्धा इकत. कोथिंबीरची पेंडी इथं 10ला भेटत असली तर तिकडे 25ला भेटेल. इथं 5ला भेटत असेल तर तिथं 15ला भेटेल. सगळंच महाग असतं ना, काय स्वस्त आहे. इथं राहायचं, कामाला नाही, काय नाही, उगाच मग कुठून पैसा आणायचा. त्यापेक्षा चलाच लय सासूबाई बोलवतात तर जाऊ एकदा. अशा दृष्टीने जायचं ठरवलेलं आहे. फोन करून सांगितलं अमक्या तारखेला या दिवशी मी येत आहे. मी येतोय असं नाही, तुमची मुलगी, तुमचा नातू, आम्ही सहपरिवार येतोय. सासूबाईला असा आनंद झाला, तिला वाटायला लागला आपण हवेतच उडतोय. आनंद झाला, नाचायला लागली. आनंद माझा गगनात मावेना, नाचायला लागली. प्रत्येक घरी जाते. ऐकलं का नाही, तुम्ही सांगितलं नाही तर कसं काय ऐकेन. अहो, माझी जावाई बापू येणार आहे, माझी लेक येणार आहे, माझं नातू येणार आहे, अमक्या तारखेला येणार आहे. आणि लक्षात घ्या बर का, तुम्ही यायचं बर का जेवण करायला. ज्या दिवशी जावाई येणार आहे त्या दिवशी सगळ्यांना जेवणाची सोय केली. तुम्ही किती दिवस झाले आमच्या घरी जेवाय आले नाहीत. ते म्हटले मलाच आठवत नाही, कारण कधी बोलवलंच नाही तर कसं काय यावं. बघावं ना, किती दिवस झाले आले नाहीत. यायचं बरं का, नक्की यायचं. सहपरिवार, चूलबंद आमंत्रण. प्रत्येक घरी जाऊन बोंबाली म्हातारी. घरी आले, पतिदेवांना सांगितलं. ऐकलं का, तू सांगितलं नाही कसं काय, काय काय ऐकलं का, सगळ्या गावभर मी सांगितलंय चूलबंद आमंत्रण. लक्षात, चूलबंद काय काय डोकं आहे का थाळेवर, सगळ्या गावाला. आणि आपण कुठं आणायचं बाई, मला नाही माहिती, ते विकून टाका. पण आपला जावा येणार आहे, एवढी लोक बसवायची कुठं. डाळिंब काढून टाका 2 एकर, तिथं बसवू पंक्ती. काढावं लागलं, जागा नव्हती दारात. या म्हातारीनं सगळं काढून टाकावं लागलं 2 एकरामधलं. आता तुम्ही म्हणसाल असं कुठं असतं, ते दृष्टांतात असतं बरं का. हा, अतिशोक्ती हा असते. मग काय करायचं, पदार्थामध्ये मग काय आता सांगतो, एकादशी आहे पण असू द्या, ऐकून घ्या. श्रीखंड, गुलाबजाम, जिलेबी, बासुंदी, सांबर, भात, पिवळा बटाटा, भजी, बटाटे भजी, कांदे भजी, मिरचा भजी, लोणचं, चटणी. 15 झाली की 14 झाली. हा, मीठ घ्या, पापड घ्या, कुरडाई घ्या, पुरणपोळी घ्या, सार घ्या, आमटी घ्या. सांगा की मला एवढं कळतं का वाजून. 20 पदार्थ झाले बस. बेसन घ्या, नको हो, एवढं हलका असतं थोडा जावाय बापू. 20 पदार्थाचा भेद केला. आपल्याला सांगायला काय जातंय, मला काय पैसे मागायलेत का ते. 20 पदार्थ केलेले आहेत, 20 पदार्थ. सासूबाई अशी टकामका वाट बघते, केव्हा माझा जावा येईल, कधी मी नातवाला डोळे भरून बघेन, कधी माझ्या लेकीला बघेन, वाट पाहते. पतिदेवांना सांगितलं जावाई येणार आहेत, 11 वाजता बस येते. तुम्ही एकटं नका हात हलवत जाऊ, सनेवले घेऊन जा, वळवे घेऊन जावा, ताशावाले घेऊन जा. बळ नेलं याची इच्छा नव्हती, कारण किस्सा मोकळा होत होता ना. हिला काय बोलायला जाते. सगळ्यांना वाजवत गाजवत तिथपर्यंत नेलेलं आहे. 11 वाजल्या, एसटी आली, सगळे डोंगरे उतरले. पण ना जावाई उतरला, ना लेक उतरली, ना नातू उतरला, कोणीच उतरणार. त्याला वाटलं कदाचित बस महागच असेल, ही चुकीची बस असेल. त्यांनी विचारलं मुंबईवरून येणारी हीच बस आहे. हो, हीच बस आहे. आता नंतर उद्या येणार आहे. उद्या येणार, आज नाही येणार. आत गेला, थांबा म्हणला, जरा संशय. खाली वाकून बघतोया, शिटाच्या खाली कोण आहे का झोप लागली त्यांना. अहो, आमचे जावाई बापू हे, त्यांना नाही तुम्ही उतरवलं नाही म्हणजे बसलेच नाही तर उतरवायचा काय प्रश्न आहे. त्यांना का उतरवलं नाही म्हणजे. खाली आला आणि छत्तीला हात लावला, कारण एक आलेला होता ना पहिला अटॅक.
एवढा खर्च केला, आता कसं व्हायचं ते पिपी पिपी गा बस. जास्त वेळ जर वाजवलं तर माझ्या मैतीचं तुला वाजवावं लागल, वाजवू नको. त्यांना गप बसवलेलं आहे. म्हातारी पत्र्यावर चढून असं लुगडं वर करून बघते कुठपर्यंत आलेत, कुठपर्यंत आलेत. एकदा का घोळका दिसला म्हणे आले, धप दिसणे, खाली उडी मारली. अशी खाली उडी मारली, घोळक्यात आले म्हणे दिसत नाही जावाई बापू कुठे गेले. तिने जरा जवळ घेतलं, त्याने सांगितलं जरा स्वतःला सांग, लय नको म्हणावं घेऊ, जावाई बापू आपले हाईत गेले नाहीत, येतील 4 दिवसांनी. जावाई बापूंचा फोन आला, मी तिथं गेल्यावर फोन केला, का म्हणून आले नाही. तर जावाई बापूने सांगितलं संप टाकला होता, पण तो संप महागारी घेतलाय, ज्या वेळेला परत संप पडेल त्यावेळेला येईन म्हणून सांगितलंय. म्हातारीच्या पायाच्या खालची माती सरकली. बघता 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 लोकांमध्ये सगळ्या गावामध्ये झालं, जावाई बापू येणार नाहीत, जावाई बापू येणार नाहीत. येणारच नाही तर आता बसा पंक्तीला. सगळ्या 2 एकरामध्ये पंक्तीच्या पंक्ती बसल्या. कोण गुलाबजाम खाते एकाच याच्यामध्ये, टाकला की खाली, टाकला की खाली. कोण असं श्रीखंड बोट बुडून खाते, कोण जिलेबीला बघतय खाते, जिलेबी बघतय खाते, कोण सांबर वगैरे, कोण असं लोणच्याची चटक घेतय, कोण पुरी बुडवून खाते, कोण कोण म्हणते चांगली गरम गरम द्या, कोण म्हणते कडक द्या, कोण म्हणते पातळ द्या. म्हातारी मधनं शिरती, अशी पंक्ती बसले, मधनं चालली. एवढं केलं वाया गेलं, एवढं केलं वाया गेलं. एक लेकरू उठलं, आजीबाई वाया अजिबात जाणार नाही, आम्ही हिथं बी खाणार, घरी बी घेऊन जाणार, वाया अजिबात जाऊन देणार नाही. आलोच पातीला घेऊन माघारी लगेच, वाया नाही जाऊन देत. म्हातारी बोट मोडती, एवढं केलं वाया गेलं, कोल्या कुत्र्याची भरती, एवढं केलं वाया गेलं. दृष्टांत इथं संपला, कुठं घडला विचारू नका. आता मला सांगा, वाया गेलं होतं का हो? लोक काय म्हणत होती, इथं खातो आणि घरी घेऊन जातो, तरी सुद्धा ती म्हणत होती वाया गेलं का? कारण ज्याच्या करता केलं होतं तोच आला नाही म्हणून वाया गेलं. ज्ञानोबा म्हणतात, हा देह ज्याच्या करता भेटलाय त्या हरीला सोडून जर तुम्ही काही करत असताल तर वाउगाची श्रम व्यर्थ जाय, नाही तरी गेला. काय केलं जीवनामध्ये येऊन आणि एक भक्तीच फक्त केली नाही, सगळं केलं. संसार केला, सगळं 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 केलं. आता सगळ्यामध्ये ओळखून घ्या, सगळं केलं, फक्त एकच केलं नाही, भक्ती केली नाही. तर ज्ञानोबा म्हणतात, वावगाची श्रम व्यर्थ जाय, सगळं व्यर्थ जात, सगळं व्यर्थ जात. आणि भगवंताचं नाम न घेणं हे सगळ्यात मोठं महापातक आहे. भगवंताचं नाम घेतलं आणि भगवंताचं जर नाम घेतलं तर काय होतं? मग आता हा भगवंताचं नाम नाही घेतलं तर काय होतं ते हे अभंगाचरणात सांगितलं. भगवंताचं जर नाम घेतलं तर काय फायदा आहे? ज्ञानोबा अभंगाच्या 3ऱ्या चरणात, आणि भ्रमर गुंतले सुमन कळिके, भ्रमर म्हणजे भुंगा. हा भुंगा, सुमन कळिके, सुमन शब्दाचा अर्थ होतो फुल. सुमन कलिके म्हणजे फुलाच्या कळीमध्ये. कोणत्या फुलाच्या? कमळाच्या फुलामध्ये भुंगा बसतो. भुंगा कमळाच्या फुलामध्ये बसल्यानंतर कमळ मिटलं तरी तिथनं उठत नाही. हत्ती येतात, सोंडीने ते तोडतात, खाली टाकतात, त्याच्यावर पाय देतात, त्याला कळतं आपण आता मरणार आहे, पण तरी सुद्धा त्या कमळातनं पलीकडे जात नाही. तेथ उत्तीर्ण होईल प्राणी, परी कमळ दळा चिरुने. असा तो भुंगा जसं कमळाच्या ठिकाणी आसक्त आहे, तशा प्रकारे जो हरीच्या नामाच्या ठिकाणी आसक्त आहे. हरिपाठी गेले त्यांचं काय होतं? ज्ञानोबा म्हणतात, निवांत जी ठेले ते जीवनातून निवांत होतात. प्रत्येकाची ओढ ही निवांत होण्याकडे आहे, कळतंय का? निवांत. प्रत्येकांना वाटतं आपण एकदाची निवांत व्हावं, पण निवांत शब्दाचा आपल्याला अर्थ न कळल्यामुळे आयुष्य संपतं, पण निवांत कधी होत नाही. कोणी म्हणतात सध्या आता आहे जरा लोड आहे,
एकदा का नोकरी भेटली की मी झालो निवांत. नोकरी लागते पण म्हणतो एखादी चोकरी भेटली की मग होईल निवांत. छोकरी भेटल्यावर बी निवांत नाही होत. नंतर म्हणतो एखादं लेकरू झालं की होईल निवांत. मुलगा होतो, मुलगा झाला की म्हणतो मुलगी झाल्यावर निवांत होईल, मुलगी झाली तर म्हणतो मुलगा झाल्यावर निवांत. सगळं होतं. परत म्हणतो पोरग रांकला लागलं की मग होईल निवांत. पोरग रांकला लागतं पण नाही होत निवांत. परत म्हणतो एकदा का पोराला नोकरी भेटली की आपण होऊ निवांत. पोराला नोकरी भेटते. परत म्हणतो एकदा सोनबाई आली की होईल निवांत. सोनबाई येते. एकदा म्हणतो एकदा नातवंडाचं भूक बघितलं, नातवंडाला बघितलं की झालो मी निवांत. निवांत नाही होत मग तिथनं पुढं त्यालाच खेळवत बसायचं. परत म्हणतो नातवंड झाले ठीक आहे पण नातवंडाचं लग्न झालेलं बघितल्याशिवाय आपण काय निवांत नाही होणार. नातवंडाचं लग्न होतं. ते म्हणतं नातवंडाचं लग्न झालं ठीक आहे पण त्यांना लेकरं झालेली बघितल्याशिवाय मी काय निवांत नाही होणार. मातीत जातो पण निवांत नाही होत. मनुष्य समजतोय मेल्यानंतर निवांत होईल पण मरण हे निवांत नाही. मरण हे दुसऱ्या जन्माचा प्रवेश आहे. या जन्माचा अंत आणि दुसऱ्या जन्माचा प्रवेश म्हणजे मृत्यू आहे. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरो पराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान यज्ञानि संयाति नवानि देहि. आपण देह सोडण्याच्या अगोदर आपला जन्माचा देह तयार असतो. निवांत नाही. मनुष्य ज्या वेळेला एखाद्या खोलीमध्ये राहतो ना शहरामध्ये, त्यावेळेला त्याला दुसऱ्या खोलीत जायचं असेल तर अगोदर खोली बघून येतो. कुठाय खोली, तिथं पाण्याची राहण्याची सगळी व्यवस्थित सोय आहे का, टॉयलेट बाथरूम आहे का, सगळं पाहतो. नंतर इथलं गबाळ उचलतो. तसं हा देह सोडायच्या अगोदर देवाने आपली दुसरी खोली तयार केलेली असते. निवांत नाही. हितनं जरी निघाला लक्षात घ्या निवांत नाही. इथनं पुढचा प्रवास सांगतो. मेला गचाकला, मेल्यानंतर 13 दिवस आत्मा आपल्या घरातच राहतो बरं का, लक्षात घ्या. जो कोणी देह सोडून जातो 13 दिवस आपल्या जवळ असतो. कोण रडतंय कोण नाही सगळं पाहतो. लेकीच्या जवळ येतो, लेकरा जवळ येतो. बाळांना नका रडू मला त्रास होतोय भरपूर सांगतो. 13 दिवसानंतर तो प्रवास करतो. 250 मैल योजन रोज चालतो. 1 महिन्यानंतर 1 दिवशी फक्त बसतो. ज्या दिवशी 1 दिवशी बसतो त्या दिवशी खाली इथं मासिक श्राद्ध असतं. 1 महिना पूर्ण असतो. खाली जे काही अन्न केलेलं आहे ते अन्न त्याला तिथं भेटतं. तिथं नाही म्हणत मीठ कमी आहे, सुनबाईने मीठ टाकलं नाही, प्रेमाने खातो. परत चालतं. परत दुसरा महिना पूर्ण होतो. दुसरा महिना पूर्ण झाला की परत 1 दिवस फक्त थोडा वेळ जेवणापुरतं बरं का, जेवणापुरतं फक्त बसवलं जातं. परत महिनाभर चालत राहायला. असं करता करता 12 महिने चालतो. 1 वर्षानंतर तिथं पोहोचतो. कुठं? यमपुरीमध्ये. मग तिथं पोहोचल्यानंतर मग तिथं त्याचा पाप पुण्याचा निवाडा काढला जातो आणि पाप पुण्यानुसार त्याला जन्म प्राप्त होतो पुढचा. आई का निवांत? आई निवांत. दुसरा जन्म झाला की तिथं मग 9 महिने 9 दिवस. तिथनं बाहेर आला की झालंच मग सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण मुक्ती अज्ञानाई गेला. तिथं परत मग म्हणतो थोडस रांकाला लागलं की बरं होईल, नोकरी भेटली की बरं होईल, लग्न झालं की बरं होईल. ते परत मागचा सगळंच पुढं. माणसाचा जन्म असेल असं नाही, गाढवाचा, कुत्र्याचा, मांजराचा, ज्याला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार हे जन्म घ्यावे लागतात बरं का, तुम्हाला मला सगळ्यांनाच. याच्यात काही फरक नाही. प्रत्येकांना या सगळ्या योनीमध्ये जावं लागतं. मग या योनीमध्ये सगळ्यांना आहे बायको बी आहे. इथं एक असेल, कुत्र्याला एक बायको नसती, अनेक बायका असतात. तेच आहे पण बदल काहीच नाही. चालूच आहे, चालूच आहे. हा क्रम चालूच आहे. जे हरिपाठ घेतात, जे नित्यनेमाने हरिपाठ म्हणतात, हरीचं नाम घेतात, ते निवांत होतात. निवांत कुठं निवांत होतात? वैकुंठ भुवनी घर गेले.
नामस्मरण करतात असे व्यक्ती देहपातानंतर वैकुंठाला जातात आणि वैकुंठाला जाऊन चतुर्भुज नर होऊन ठेले देव स्वरूप होऊन जातात. पुन्हा त्यांना यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, तिथं गेल्यानंतर पुन्हा ते जन्माला येत नाहीत आणि जन्मच जिथं नाही तिथं मरण नाही, अर्थात याच्या पलीकडे जातात. याच्या करता काय करावं? हरिपाठ करावा. हरिपाठ गेले ते निवांताचे ठेले भ्रमर गुंतले सुमन कळके. लोकांनी ज्ञानोबरांना विचारलं, माऊली तुम्ही म्हणता तिथं निवांत होऊन राहतात, मग यमदेव नाही का त्यांना काय करत? ज्ञानोबरांनी सांगितलं, यमदेव त्याला काय करत नाही याश विशेष नाही. जो नाम घेतोय ना नाम, त्याच्या घरातले सगळेच, जो नाम घेतोय त्याच्या घरातले सगळेच, हे या सगळ्यांनाच यम काहीच करू शकत नाही. अभंगाचं शेवटचं